श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मुख्य पुजारी डॉक्टर चैतन्य घनवटकर यांचा धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक कर्तृत्वाचा उल्लेख उंचावर गेला असून हा तिहेरी संगम घनवटकर कुटुंबियांसाठी निश्चितच गौरवास्पद आहे। त्यांचे सकारात्मक व चांगले पैलू खऱ्या अर्थाने त्यांच्या संस्कारांचे उज्ज्वल असे प्रतीक आहे। आमचे प्रतिनिधी राजन बोडेकर यांनी त्यांच्याशी या संदर्भात भेट घेऊन सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केलाय। त्यांच्या जीवनशैलीविषयी आणि वाटचालीविषयी अत्यंत महत्त्वाचे असे पैलू समोर आलेत। त्यांनी PhD पदवी मिळवल्यानंतर श्री क्षेत्र संस्थान गणपतीपुळे येथे त्यांचा सन्मान करण्यात आला। डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतरही त्यांनी श्रींचरणी पुजारी म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला। हे अद्वितीय असे उदाहरण आहे। मंगलमूर्ती मोरया, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। सर्वसाधारणपणे हे जेव्हा स्थान उदयास आलं असं म्हटलं तर की 450 वर्षांपेक्षा जास्ती जुनं हे स्थान आहे। अगदी त्याच्या आधीचे सुद्धा मुद्गल पुराणापासून इथे उल्लेख आहेत। मी माझं जे शिक्षण आहे ते PhD झालेलं आहे, मी डॉक्टरेट आहे आणि त्याचसोबत इथे संस्थांमध्ये मुख्य पुजारी म्हणून सुद्धा कार्यरत आहे, श्रींच्या सेवेमध्ये रुजू आहे। आमचे घनवटकर जे घराणं आहे हे वंश परंपरागत आम्ही इथे मुख्य पुजारी म्हणून इथे गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये आहोत आणि इथे सुद्धा इथे जे आवश्यक आहेत धार्मिक विधी, ती सुक्त असतील, नित्यविधी असतील, ते सुद्धा आपण यथायोग्य पद्धतीने गुरूंच्या मार्फत आपण इथे त्याचंही सुद्धा माझं काही शिक्षण झालेलं आहे आणि त्याच्या इथे आपण संस्थांच्या परीक्षासुद्धा पास झालेलो आहे। आणि ICT म्हणून संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ही एक जगभरातील नामांकित संस्था आहे मुंबईतली, जी आधी मुंबई युनिव्हर्सिटीचा एक भाग होती, आता डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे। तिथून माझं डॉक्टरेटचं जे शिक्षण आहे, PhDचं जे शिक्षण आहे ते पूर्ण झालेलं आहे। आणि मला सांगायला आवडेल की माझं जे पहिलं शिक्षण आहे प्राथमिक शाळा, इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 4थीपर्यंत माझं शिक्षण इथे गणपतीपुळ्यातच झालं, मराठी माध्यमातूनच झालं। त्यानंतर फाटक हायस्कूलमध्ये रत्नागिरीमध्ये माझं 10वीपर्यंतचे शिक्षण झालं, मराठी माध्यमातूनच झालं। आणि त्यानंतर गोगटे कॉलेजमध्ये, गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीमध्ये MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीपर्यंतचं शिक्षण झालं। नंतर डाव केमिकल्स इंटरनॅशनलमध्ये जॉबचा अनुभव, अप्रेंटिसशिपचा अनुभव, त्यानंतर रिसर्च प्रोजेक्टमध्ये सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे। त्यानंतर मला ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन मिळाली आणि तिथे माझं PhDचं शिक्षण कंप्लीट झालं, ज्यामध्ये जवळपास 17 इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन्स आता माझ्या नावावर फर्स्ट ऑथर, सेकंड ऑथर अशा पद्धतीची पब्लिश आहेत। आणि काही रिसर्च प्रोजेक्ट, गव्हर्नमेंट फंडेड रिसर्च प्रोजेक्टमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे। तर खरं सांगायचं तर गणपती बाप्पांचा मला आशीर्वाद अगदी सुरुवातीपासूनच लाभलेला आहे असं मी मानतो नव्हे, ते सिद्ध झालेल्या काही वैयक्तिक गोष्टी असल्यामुळे आपण त्या पूर्ण आत्ता ह्या सगळ्या सांगू शकत नाही, परंतु आजपर्यंत मला गणपती बाप्पांच्या कृपेने काही कमी पडलेलं नाही आणि मला विश्वास आहे, खात्री आहे की ह्याच्यापुढे सुद्धा कमी पडणार नाही। आता तो प्रश्न राहिला, तुम्ही विचारलात तो काय पॅकेज वगैरे नोकरी मिळाली तर तू जाशील का, तर आत्ता या क्षणाला विचारलं तर मी उत्तर नाही असंच देईन, कारण इथली जी परंपरा सांभाळण्यात किंवा गणपती बाप्पांची सेवा सांभाळण्यात जो मला रस आहे तो आता मला दुसरीकडे कुठेही नाही आहे। आणि असं समजा आता की गणपती बाप्पांच्या इच्छेमुळेच मी इथे राहतो आहे, कारण सगळ्या जगाचे चालक ते आहेत, त्यांनी बुद्धी दिल्याप्रमाणे मी राहतो आहे आणि त्यांची सेवा करण्यात मला खूप धन्यता वाटते आणि हा पेहराव वापरण्यामध्ये मला कुठलाही कमीपणा वाटत नाही, कारण हे जे सुख आहे ना हे सर्वांना मिळालेलं नाही आहे। अगदी खरं सांगायचं तुम्हाला झालं तर गणपतीपुळ्यासारख्या अतिशय सुप्रसिद्ध क्षेत्री जन्माला येणं, त्यात गणवटकर पुजाऱ्यांच्या वंशामध्ये जन्माला येणं हे मी माझं भाग्य समजतो, कारण मला थेट गणपती बाप्पांची सेवा करता येते। नक्कीच परदेशात जाण्याच्या नोकरीच्या असतील किंवा आपण पोस्ट डॉक्टर फेलोशिपच्या म्हणतो अशा अनेक संधी आत्तासुद्धा उपलब्ध आहेत। अगदी मागच्या आठवड्यापर्यंत सुद्धा त्या संधी येत होत्या, पण एवढंच सांगेन, गणपती बाप्पांची इच्छा आणि त्यांच्या सेवेपेक्षा आणखी मोठं सुख काय असणार। आणि सांगायचं म्हणजे वंश परंपरागत जी आम्हाला देणगी मिळालेली आहे इथे, त्यामुळे तीच पुढे घेण्याचा निर्णय मी घेतला आणि बुद्धी देणारे तेच आहेत। आणि आणखीन काही शिखर असतील, यशाची शिखरं असतील तर ते मला गणपती बाप्पाच बुद्धी देतील आणि ते माझ्याकडून अनेक गोष्टी काही असतील त्या पुढे करून घेतील। सर्वांना मी एवढंच सांगेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ही विश्वव्यापक आहे
वसुदैव कुटुंबकम आपण हा मंत्र जगाला देतो। जो योग दिवस आता आपण भारताकडून साजरा केला जातोय तो आता अख्ख्या जगामध्ये साजरा केला जातोय। प्रथम त्याची सुरुवात भारतामध्ये झाली। अशा अनेक गोष्टी आहेत। आपण जी हळद वापरत होतो ती अनेक रोगांवर गुणकारी आहे। त्याचं पेटंट आपल्याला मिळालं। या काही वैज्ञानिकांच्या पाठिंब्यामुळे मिळालं, त्यांच्या प्रयत्नामुळे मिळालं। अशा अनेक धार्मिक गोष्टी आहेत। म्हणजे आपला गायत्री मंत्र असेल, आपले अनेक जपजाप्य असतील, आपली सुक्त असतील, अशा अनेक गोष्टींवर यज्ञ याग होम हवन असेल, अशा अनेक गोष्टींवर पाश्चात्य देशामध्ये संशोधन चालू आहे। आणि त्यांच्याकडून आपल्याकडे आल्यावर आपल्याला ते पटते, तर असं व्हायला नको। आपल्याकडे जी बहुमूल्य आपल्याला मिळालेली जी देणगी आहे ती आपणच शोधली पाहिजे। आणि आपल्याला भारताला जर विश्वगुरू बनवायचं असेल तर आपण आपल्यापासूनच सुरुवात केलं पाहिजे। काही कोटीच्या पॅकेजपेक्षा सुद्धा मला इथली माझी सेवा आहे आणि वंशपरंपरागत आलेली मला जे त्या पॅकेजपेक्षा बहुमूल्य असणारी जी देणगी आहे ती मला आत्ता सांभाळण्यात रस आहे। आणि त्यामुळे मी ती आत्ता या क्षणाला विचाराल तर ती मी नाकारीन। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।